नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सुषमा इन स्वीडन मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप शिकवलंय, पण मला एवढं येत नाही. मी खाली टाकेल आणि फोटो पण टाकेल त्याचा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सुषमा इन स्वीडन मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सो तुम्हाला दिसते आज मी जरा असं मस्त पार्टी सारखी रेडी झाली आहे. तर ती कशासाठी झाली आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आम्हाला आहे आज सुट्टी. तर आज आहे स्वीडनचा नॅशनल हॉलिडे आणि फेस्टिवल आहे त्यांचं ट्रेडिशनल, ते म्हणजे आहे मिडसमर. तर ते का सेलिब्रेट करतात आणि ते एक्झॅक्टली काय असतं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि हाफ गौरव पण इन्फॉर्मेशन देईल. सो मिडसमर इथे ऑफिशियली समर स्टार्ट होतो, म्हणजे उन्हाळा स्टार्ट होतो. तो दिवस एक ते स्पेसिफिक घेतात की ज्या दिवशी तो उन्हाळ्याचा सगळ्यात मोठा दिवस असतो. सो त्या दिवशी हे फेस्टिवल ते सेलिब्रेट करतात. आणि ह्याच्यामध्ये आता आम्ही एक जवळच आमच्या घराजवळची प्लेस आहे स्लॉट्सकोगन म्हणून. तर म्हणजे ते मोठं गार्डन आहे, तिथे हे सेलिब्रेशन होतं. सो तिथे हे लोक एक पोल असतो ग्रीन, मे पोल, म्हणजे ज्याला असे ग्रीन झाडं वगैरे असे गुंडाळलेली असतात आणि तो मध्ये लावतात. मी इथे फोटोज पण टाकेल त्याचे. सो तो असतो मध्ये. त्याच्यानंतर बाजूला हे लोक फ्रॉक डान्स करतात, म्हणजे बेडकांचा डान्स. असं वेगवेगळ्या स्टेप्स असतात त्याच्यामध्ये आणि त्याचं एक स्पेसिफिक ऑफिशियल सॉन्ग पण आहे. ते पण मी ट्राय करेन ऍड करायला इथे. गा की तुला शिकवलंय ना एसएपी मध्ये? शिकवलंय, पण मला एवढं येत नाही. पण मी खाली टाकेल आणि फोटो पण टाकेल त्याचा. त्यांचा टोन वेगळा आहे आणि आमचा टोन वेगळा आहे. म्हणजे माझ्याकडे आहे ते फोटो पण आहे त्याचा, मी टाकेल. आणि जर आम्ही तिथे डान्स केला की तर मी त्याच्यासोबत ते सॉन्ग देईल. आणि ते असतं ऑफिशियल डान्स. पण डान्स करणार मस्त टियारा लावून. त्याचा पण स्टोरी आहे, ती पण मी सांगेल. पण त्याच्या आधी त्यांचं आज तू हे सांग की त्यांचं ट्रेडिशनल फूड काय असतं आज, त्याच्यानंतर ते काय पितात. ट्रेडिशनल फूड मोस्टली लोक मला वाटतं यॉट गुब, दॅट इज स्ट्रॉबेरी आणि क्रीम. याच्यासोबत त्यांचे जे पण खातात ना डिशेस वगैरे, जे पण बनवते स्वीट डिशेस वगैरे ते खातात मोस्टली. आणि ड्रिंक साठी एक असतं स्पेशलाइज ड्रिंक यांचा आजच्या दिवशी असतं, त्याला म्हणतात स्नॅप्स म्हणतात ते लोक. सो बेसिकली त्याच्यात समवेअर अराउंड 40-45% अल्कोहोल असतो. वोडका आहे मोस्टली, वोडका. आणि त्यामध्ये थोडासा स्वीट ड्रिंक किंवा काहीतरी असं मिक्स करून मग त्याला पितात. आणि त्याचं एक पद्धत आहे की ती अशी लगेच पाहिजे, म्हणजे ते हाफ नाही ठेवायचं. आणि त्याच्यासोबत ते गाणं पण बघा, हेलेन गोड हेलेन गोड असं गाणं. माझी बायको पक्की स्वीडिश झाली आहे, सिटीजन घेणार. आणि म्हणजे आता मी क्लासला जाते स्वीडिश, सो आम्हाला ते शिकवलेलं. आणि ते सॉंग्स वगैरे बोलतात. आणि ते असतं की ते ड्रिंक एकदा घेतल्यावरती पूर्ण प्यायचं, मध्ये ठेवायचं नाही, असं असतं कंपल्शन. आणि त्याच्यासोबत ह्यांनी जे सांगेल की स्ट्रॉबेरी क्रीम असतं, त्याच्यानंतर बॉइल्ड पोटॅटो म्हणजे उकडलेले बटाटे असतात, त्याच्यानंतर आणखी एक असं ते म्हणजे सॅल्मन फिश, त्याला मराठीत काय म्हणतात आता मला आठवत नाहीये. तर तो फिश असतो, म्हणजे हे पेटंट फूड आहे त्यांचं. हे आणि शेपूची भाजी जी असते त्याचा एक क्रीमी सॉस असतो, तो एक असतात. आणि म्हणजे हेच फूड असतं मिडसमरला. आणि हे नाचतात. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बेस्ट गोष्ट म्हणजे किंवा गर्ल्स साठी असते असं पण, मग त्याला आपण म्हणू शकतो की जस्ट त्यांच्या एक आपण म्हणून मायथॉलॉजिकल काहीतरी असेल, किंवा जस्ट पोरांना हे ट्रेडिशन आवडावं म्हणून पण केलं असेल. तर जे आपण बड्डेला टियारा वगैरे असं लावतो बड्डेच्या वेळी मुली, तर ह्यांच्या इकडे असं तो टियारा लावतात फुलांचा. आणि नंतर जेव्हा हे पूर्ण दिवसभर हे मिडसमर सेलिब्रेट होतं, त्याच्यानंतर सगळेजण घरी जातात रात्री. तर त्याच्या आधी त्या टियारामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारची फुलं तोडायची आणि ती लावायची किंवा ती घ्यायची. आणि कुठलं पण कुंपण असतं त्याच्यावरनं उडी मारायची, म्हणजे फेन्सवरून उडी मारायची. आणि घरी जाऊन रात्री झोपताना ती 7 पण फुलं उशीखाली ठेवायची. का तर तुम्हाला तुमचा जो पण पार्टनर असेल, लव्ह ऑफ युअर लाईफ, तो भेटतो असं म्हणतात, म्हणून ते टियारा वगैरे लावतात. तुला पळेल इंडियामध्ये झेंडूचे फुलं लपवलेले नाही, असं काय नाहीये. पण मला माझा लव्ह ऑफ लाईफ भेटलाय
हा, तर मग हे असे ट्रेडिशन आहे ह्यांचं आणि आम्ही आज खास ते बघायला चाललोय आणि बघू जमलं तर आम्हाला किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येतं वगैरे ते पण बघूया आणि तो फ्रॉक डान्स कसा करता येतो ते बघूया आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. होपफुली आम्ही तो व्हिडिओ कव्हर करू शकतो म्हणजे कारण की खूप गर्दी असणार आहे आज त्या ग्राउंड मध्ये आणि होपफुली आम्हाला तो व्हिडिओ दिसेलच म्हणा आणि त्यासाठी आणि आज लोक मस्त असा समोरात असा फ्लावरी असा शर्ट बीट किंवा असा अटॅक करतात किंवा असं एकदम मस्त आणि आजचं टेम्परेचर पण छान आहे जवळपास मला 20 डिग्री आहे 21 डिग्री आणि रात्र 10 वाजेपर्यंत 15 डिग्रीज आहे. बघूया आम्ही आता मला किती त्याच्यामध्ये पाठी गर्दी तर खूप असेल पण ट्राय करू की थोडंफार मी कॅप्चर करीन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करीन. सो असा छोटूसा आमचा असा ब्लॉग हा बनेल आणि मी तुमच्यासोबत तो शेअर करीन. तर बघायला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो तर आता आम्ही मस्तपैकी रेडी होऊन निघालोय म्हणजे रेडी तो मगाशीच बघितलं झालेलो फक्त थोडं ऊन आहे म्हणून सनग्लासेस घातले आणि आता मी आमच्या स्टॉपला आलोय जायला. हिअर वी आर. बात काय दाखवायची व्हिडिओ मध्ये ये साहब हमें कैरी करना पड़ता है साहब क्या करें. हो ते मग आमच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील खाणं पिणं सगळं त्यांनी बघायचं. सो पोहोचलोय आम्ही आता. दिसेल तुम्हाला असे खूप खूप सारी गर्दी. सो आम्ही आता पोहोचलोय त्या गार्डनला स्कॉट्सकोव्हनच्या. तर तुम्ही बघताय सगळीकडे गर्दी 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 सगळे असे येऊन बसतात खूप लवकर. फुल भरेल आता हे थोड्या वेळाने पूर्ण कम्प्लीट. बघा आता केवढी गर्दी झाली आहे तुम्हाला दिसेल पूर्ण फुल झालं लोक पण तयारी आणि एकदम लोक आहे किंवा टेंट वगैरे लावलंय स्वतःचं खाणं पिणं फुल सेलिब्रेशन चाललंय असं निवांत टाकून मॅट वगैरे बसले सगळे. हाच आहे तो मेपोल ज्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो की ज्याच्या भोवती हा फ्रॉक डान्स होतो आणि मी इथेच आमच्या मित्रांसोबत बोलत होते आणि आपला कॅमेरामन गौरव शूट करत होता इथे. आणि आता तुम्ही बघताय की तिथे किती गर्दी जमली होती आणि फेस्टिवल सुरू व्हायला सेलिब्रेशन सुरू व्हायला वेळ होतं तर सगळेजण असे मस्त मॅट टाकून सनबाथ घेत होते मस्त उन्हात बसलेले आणि इकडे आमचे मित्र लवकर आलेले. सो सगळेजण हाय करत होते ब्लॉगमध्ये. मी पण बसली होती आणि आता होणार आहे सुरू आपलं सेलिब्रेशन.
आणि इथे आता सेलिब्रेशन संपलेलं. सो सगळा कार्यक्रम झालेला. सो आम्ही पण आता आमचा स्नॅक्स एन्जॉय करत होतो. मागे पण बघाल तुम्ही सगळे लोक असे मस्त निवांत बसले होते आणि आम्ही पण अशाच गप्पा मारत बसलो होतो. आणि इथे आम्ही खेळतोय की आपल्या भारतात असलेलाच लगोरीसारखाच एक खेळ इथे आहे. मी, गौरव, त्याच्यानंतर इकडे खेळत होते दुसरीकडे राज आणि सुरेन, आणि मी आणि स्मारिकासुद्धा होतो ह्याच्यामध्ये खेळत. सो मजा येत होती खेळायला. ऑलमोस्ट आता सेलिब्रेशन संपलं होतं. सो सगळीकडे बाकीकडे दिसेल लोक असे मस्त निवांत बसलेले, काहीजण गेम खेळत होते. सो आम्ही पण हा गेम आणलेला. सो आम्ही पण हा गेम खेळत होतो. आणि हे मी मध्येच थोडंसं माझं पण शूट घेते आहे आणि आजूबाजूचं. सो दिसत आहेत तुम्हाला लोक असे आता सेलिब्रेशन नसतर मस्त असे निवांत बसले होते सगळेजणं. सो फायनली आता आमचं झालं आहे सगळं खेळून वगैरे आणि तिकडनं निघालो आहे आणि आता झाला आहे आमचा डिनरचा टाईम. आत्ता वाजले जवळपास 8:15 वाजले. सो तुम्हाला एकदम उजेड वाटतं ना? सगळा उजेड आहे, अजून अंधार नाही आहे कारण समर चालू आहे इकडे. सो युरोपियन कंट्रीमध्ये असंच असतं, उन्हाळ्यामध्ये लेट अंधार होतो. आणि आता मी खाणार आहोत मस्त इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण. सो बघूया आज काय खातो आहे. मी तुम्हाला दाखवेन पण काय ऑर्डर करतो आहे आणि टेस्ट कशी आहे जेवणाची रिव्ह्यू देऊया. आणि पण इकडे जास्त स्पायसी नसतं. आपलं चिकन वगैरे जर घेतलं तर एवढं तिखट नसतं. सो लेट्स सी कसं लागेल आपल्याला. आणि रेस्टॉरंट आहे स्वीडनमधलंच, गॉथेनबर्गमधलं दावत. आणि खरंच टेस्ट. आणि इकडचे इंडियन रेस्टॉरंटची नावं पण आपले एकदम इंडियन असतात, दावत, बॉम्बे वगैरे. सो आता आम्ही चाललो आहे स्मारिका, सुरेन, गौरव, राज आणि मी असे मी चाललो आहे 5 जण जेवायला. आणि इकडचे आहे असे कॅफेज वगैरे आहेत. लोक असे मस्त समरमध्ये बाहेर बसून एन्जॉय करतात. रिकामा आहे पण इकडे आज, कारण की सुट्टी समर हॉलिडेजमुळे सगळे लोक तिकडेच होते. आम्ही जिकडे गेलेलो गार्डनमध्ये वगैरे. सो असं आहे. बिल्डिंग्स हे बंद असेल मग इथं गर्दी नाही आहे काहीच. आज कसं ईव्ह होतीच, मिड समर इव्हिनिंग, तर मग लोकांनी बरेचसे दुकानं वगैरे बंद आहेत, कॅफेज वगैरे बंद आहेत. सो इकडे जास्त प्रेफरन्स असतो की फॅमिली टाईम, तुमचं ओन फेस्टिवलला टाईम लोक प्रेफरन्स त्याला देतात जास्त. त्यामुळे शॉप्स वगैरे बंद असतात. टेम्परेचर होतं 4 वाजता 1:20पर्यंत, पण आता परत डाऊन 12पर्यंत गेलं असेल. आणि त्याच्यामुळे आता थंड वारं आहे. बघताना उजेड वाटत असेल तुम्हाला, पण असं एकदम चांगलंच आपल्या हिवाळ्यातल्या थंडीसारखं वारं येतं, एकदम कडकडीत थंड मस्त. सो आता मस्त जातो, जेवतो आणि तुम्हाला पण दाखवते काय काय ऑर्डर केले मी ते. सो आता आम्ही जेवण मागवलं आहे आणि आमचं अर्धं जेवण होत आलं ते आम्हाला लक्षात आलं की मला रिव्ह्यू घ्यायचं आहे जेवणाचा. तर मी आता दाखवते काय काय मागवलं आहे. सो इकडे हा राईस आहे एक्स्ट्रा, ही आहे चिकन बिर्याणी, तिकडे आहे कढाई पनीर, त्याच्यानंतर इकडे आहे कढाई चिकन आणि हे आहे चिकन टिक्का. त्यातले पीस आम्ही घेतलेत खायला. आणि हे रोटी आहे. आणि जेवण कसं आहे गौरा? सुरेन कैसा लग रहा है? अच्छा है? खूप छान आहे, अजून तिकट चाललं असतं. ओके, मला का कैसे लग रहा है? अच्छा आहे. आणि माझं स्वतःचं ओपिनियन की छान आहे, म्हणजे ओके. स्पायसी पाहिजे अजून थोडं, बस एवढंच. स्पायसी तो है, तो कोण करत नाही. सो जेवण झालं आहे मस्त आणि आम्ही आता थोडंसं वॉक करत आलो. आणि आता इच्छा झालेली आहे मला आईस्क्रीम खायची. सो हे माझं आईस्क्रीम, हे आईस्क्रीमच तिरामिसूचं आहे. मी तिरामिसूवाला आईस्क्रीम घेतलं आहे जे की डेझर्ट असतं. आणि गौरवने इकडे घेतलं आहे जिलाटो, हे कुठलं तरी न्यूटेलावाला घेतलं आहे आईस्क्रीम. आणि हे बघा स्मॉल साईज आहे, हे माझं मिनी साईज आहे, तरी पण ह्याच्यात 3 स्कूप आहे. म्हणजे इकडे ना खूप जास्त क्वांटिटी असते, तुम्ही काही पण घ्या पण खूप जास्त क्वांटिटी. आणि हे शॉप आहे आईस्क्रीम शॉप. आणि इकडे आहे आपल्यासारखं मेसेज लिहू शकतो, आपल्याला कसं वाटतं तर मेसेज पण लिहू शकतो. आणि इकडे स्मारिका, सुरेन, राज त्यांचं आईस्क्रीम घेतात. आणि मग आम्ही मस्त सॅफ्रॉन, हां राजनी घेतलं आहे, सॅफ्रॉनवाला आहे राजनी घेतलं. ओके, केशर पिस्तासारखं आहे म्हणजे. सो आता आम्ही मस्तपैकी आमचं आईस्क्रीम एन्जॉय करतो, नाही तर वितळेल माझं आईस्क्रीम. आणि मी आता इथे छोटंसं टेबलवर बसून जाते आणि आईस्क्रीम खाते मस्त. आम्ही आता आईस्क्रीम एन्जॉय करतो. सो आता हे पण लोक येतील बाहेर बसायला आणि मग मस्तपैकी आईस्क्रीम खातो. सो आता अवतार झाला आहे, ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. सो चला आता आमचं आईस्क्रीम खाऊन झालं आहे
सगळं पॅकअप झालं आहे सगळे. आता आम्ही घरी जायला निघालो आहे आणि आत्ता वाजलेत 10 वाजून 10 मिनटं झालेत आणि बघा उजेडच उजेड आहे, काहीच अंधार नाही दिसणार. असं आहे आपला युरोपातला समर. पण खरंच मजा आहे समरमध्येच. युरोपात फिरायला खूप मजा येते. खूप सारे फेस्टिवल्स असतात, लोक मस्त बाहेर एन्जॉय करतात. ही आहे युरोपियन कंट्रीजची मज्जा. सो आता आम्ही घरी निघू आणि मी ब्लॉग आता इथेच एंड करते आहे. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हे मिड समरचं सेलिब्रेशन इकडचं, ह्या फेस्टिवलचं, आणि काय आवडलं त्याच्यातलं. तो मग फ्रॉक डान्स असेल, व्हिडिओमध्ये मी शूट केले जे तुम्ही बघितले, मी पण डान्स करते. तर तुम्हाला कसं वाटलं, जास्त काय आवडलं बघायला, तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पण सांगा की तुम्हाला इकडचे रेस्टॉरंटचे रिव्ह्यू बघायला आवडतील का. कमेंट सेक्शनमध्ये टाका इंडियन रेस्टॉरंट रिव्ह्यू म्हणून. तर मी स्पेसिफिकली अजून थोडा इलॅबोरेटिव्हली व्हिडिओ बनवेन त्याच्यावरती. सो तर मग बघा तर असेच व्हिडिओ. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत बाय.